नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञानातील 15वा पाठ ध्वनी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेतलेले आहेत आणि त्यानंतरच स्वाध्यायाला सुरुवात केलेली आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर आता पाहूयात पाठात आलेले प्रश्न व त्यांची उत्तरे। यामध्ये थोडे आठवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, ध्वनी कसा निर्माण होतो? उत्तर, ध्वनी वस्तूच्या कंपनामुळे निर्माण होतो। उदाहरणे, कंप पावणारी तार, कंप पावणारे पटल। त्यानंतर जरा डोके चालवा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, हवेत ध्वनी तरंग निर्माण झाल्यास हवा पुढे पुढे जाते की हवेचे रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून फक्त संपीडन व विरलन स्थिती पुढील हवेत निर्माण होत जाते, असे का होते? उत्तर आहे, हवेत ध्वनी तरंग निर्माण झाल्यास हवेचे रेणू जागच्या जागी पुढे मागे होत राहून फक्त संपीडन व विरलन स्थिती पुढील हवेत निर्माण होत जाते। याचे कारण हवेचे स्थितिस्थापकत्व अथवा प्रत्यास्थता म्हणजेच इलॅस्टिसिटी होय। यावेळी प्रयुक्त बलामुळे माध्यमात विकार म्हणजे स्ट्रेन निर्माण होऊन आंतरिक बल निर्माण होते। प्रयुक्त बल काढून घेतल्यास आंतरिक बलामुळे माध्यम पूर्वस्थितीत येते। नादकाटा कंप पावत असल्यामुळे त्यामुळे निर्माण होणारे व हवेवर कार्य करणारे बल नियतकालिक स्वरूपाचे असते, म्हणून हवा पुढे पुढे जात नाही। त्यानंतर करून पहा या शीर्षकाखाली प्रश्न आहे, काचेचे 6-7 ग्लास घ्या, ते ओळीत मांडून त्यामध्ये क्रमाक्रमाने वाढत्या पातळीचे पाणी भरा। एक पेन्सिल घेऊन त्यांच्यावर क्रमाक्रमाने आघात करा। प्रत्येक ग्लासापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असेल, असे का? उत्तर आहे, प्रत्येक ग्लासावर आघात केल्यावर त्यात असलेल्या हवेच्या स्तंभात तरंग निर्माण होतात। हवेच्या स्तंभाच्या उंचीनुसार या तरंगाची वारंवारिता बदलते। प्रत्येक ग्लासात पाण्याची पातळी वेगवेगळी असल्याने त्यामधील हवेच्या स्तंभाची उंची ही वेगवेगळी असते। यामुळे तो ग्लास कंप पावल्यावर निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता विशिष्ट असते, त्यामुळे त्यापासून निर्माण होणारा ध्वनीही वेगवेगळा असतो। आता निरीक्षण करा व चर्चा करा। तर विविध वाद्ये ओळखा व ध्वनी निर्मितीची चर्चा करा। आता सुरुवातीला आपण वाद्य ओळखून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेले आहेत आणि त्यावरून ते वाद्य कोणते आहेत ते सांगायचं आहे। तर सतार, बासरी, संतूर, सनई, मेंडोलिन, तबला, बिगुल आणि सॅक्सोफोन। तर अशा प्रकारची ही वाद्य दिली आहेत। व्यवस्थित निरीक्षण करा कोणत्या वाद्याला कोणतं नाव दिलेलं आहे। आता याची माहिती किंवा आपण चर्चा करूया। यामध्ये एक सतार, संतूर व मेंडोलिन ही तंतुवाद्ये आहेत। यात ताणलेल्या तारांच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो। तारांमधील ताण वाढवल्यास ध्वनीची वारंवारिता वाढते, तर तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी वाढवल्यास वारंवारिता कमी होते। 2. बासरी, सनई, बिगुल व सॅक्सोफोन ही फुंकवाद्ये आहेत। यात कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी बदलून निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारिता बदलता येते। हवेच्या स्तंभाची लांबी कमी केल्यास ध्वनीची वारंवारिता वाढते, तर लांबी जास्त केल्यास वारंवारिता कमी होते। 3. तबला हे समाघात वाद्य आहे। यात चर्मपटलावर बोटांनी आघात केला असता हे पटल कंप पावून ध्वनी निर्माण होतो। चर्मपटलावरील ताण वाढवल्यास ध्वनीची वारंवारिता वाढते। चर्मपटलाची जाडी जास्त असल्यास वारंवारिता कमी असते। त्यानंतर करून पहा या शीर्षकाखाली काय दिले पाहूया। कुत्र्याचा भुंकण्याचा भो भो असा आवाज, मांजरीचा म्याव म्याव असा आवाज काढा, परंतु हे आवाज काढताना स्वरतंतूंवर पडत असलेल्या ताणाकडेही लक्ष द्या। हे दोन वेगवेगळे आवाज काढताना स्वरतंतूंवर पडत असलेला ताण बदलतो, हे तुम्हाला जाणवते का? तर उत्तर आहे होय। तुम्हाला हे आवाज काढून पाहायचे आहेत आणि लक्षात घ्यायचं आहे। या दोन्हीमध्ये आपल्याला साम्य दिसते का ते पाहायचंय। त्यानंतर करून पहा। भ्रमणध्वनीवर ध्वनीची पातळी डेसिबल या एककात मोजण्यासाठी ॲप उपलब्ध होऊ शकते। त्याचा वापर करून आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकातून येणाऱ्या आवाजाची पातळी मोजून पहा। ध्वनिक्षेपकापासून वेगवेगळ्या अंतरावर उभे राहून आवाजाची पातळी मोजा। ध्वनिक्षेपकापासून अंतर आणि आवाजाची पातळी याचा काही संबंध तुम्हाला आढळतो का?
तर उत्तर आहे होय, अंतर जास्त असल्यास आवाजाची पातळी कमी असते. आतापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे घेतली. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. यामध्ये 1. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? संपीडन. पुढचं पाहूया. तर कमी दाब व घनतेच्या भागाला रिकामी जागा म्हणतात. तर याला काय म्हणतात? विरलन. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज रिकामी जागा. या ठिकाणी असते का नसते? तर उत्तर आहे असते. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे. या ध्वनी तरंगाची वारंवारिता रिकामी जागा हर्ट्झ इतकी असेल. तर किती असेल? 500 हर्ट्झ इतकी असेल. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची रिकामी जागा वेगवेगळी असते. रिकाम्या जागी शब्द कोणता येईल? वारंवारिता. ध्वनी क्षेपकामध्ये रिकामी जागा ऊर्जेचे रूपांतर रिकामी जागा ऊर्जेमध्ये होते. तर पहिल्या रिकाम्या जागी शब्द येईल यांत्रिक आणि दुसऱ्या रिकाम्या जागी शब्द येईल ध्वनी. दुसरा प्रश्न आहे, शास्त्रीय कारणे सांगा. त्यामध्ये तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूंवरचा ताण बदलणे आवश्यक असते. उत्तर आहे वेगवेगळ्या सांगीतिक स्वरांची वारंवारिता वेगवेगळी असते. ही वारंवारिता स्वरतंतूवरील ताणावर अवलंबून असते. म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही. उत्तर आहे चंद्रावर गेलेले 2 अंतराळवीर अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहून बोलले तरी त्यांना एकमेकांचे बोलणे ऐकू येणार नाही. चंद्रावर हवा नाही. ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम 2 अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही. यामुळे ते अंतराळवीर भ्रमणध्वनीसारखे तंत्रज्ञान वापरून एकमेकांशी संवाद साधतात. भ्रमणध्वनीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट लहरींना प्रसारणासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नसते. ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. उत्तर आहे हवेतून ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना एका भागातील कंप पावणारे हवेचे रेणू जो ध्वनीच्या स्रोतापासून जास्त लांब असतो अशा लगतच्या भागाला ऊर्जा देतात. हवेचे रेणू केवळ आपल्या माध्यमांभोवती कंपनावस्थेत असतात. त्यामुळे हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते. तिसरा प्रश्न, गिटारासारख्या तंतुवाद्यातून आणि बासरीसारख्या फुंकवाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर आहे पहिलं आपण गिटार पाहूया. सारख्या तंतुवाद्यात वापरलेल्या तारांचा ताण कमी जास्त करून तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनाची वारंवारिता बदलली जाते. यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. दुसरा आहे बासरी. सारख्या फुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते. त्यामुळे कंपनाच्या वारंवारीत बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, मानवी स्वरपंचापासून आणि ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? उत्तर आहे मानवी स्वरयंत्र. मानवी स्वरयंत्र हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते. त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात. या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते. फुफ्फुसातील हवा जेव्हा ह्या जागेतून जाऊ लागते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतूवरील ताण कमी अधिक करून वेगवेगळा आवाज निर्माण करता येतो. आता यानंतर ध्वनी क्षेपकामधून ध्वनी कसा निर्माण होतो ते पाहूया. आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे त्यातील तारेचे कुंतल कंप पावते. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले हे तारेचे कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युत धारा ध्वनी क्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विशिष्ट धारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय बलामुळे ध्वनी क्षेपकाचा पडदा कंप पावतो व तसाच पण मोठा ध्वनी निर्माण होतो.
5वा प्रश्न, ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. आता या ठिकाणी ती आकृती दिलेली आहे. आता उपकरणाची मांडणी पाहून घेऊया. 1. काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. 2. नळीमार्फत ही हंडी निर्वात पंपाला जोडली आहे. 3. ह्या पंपाच्या साहाय्याने हंडीतील हवा काढून घेता येते. 1. विद्युत घंटा ठेवली आहे, तिचे स्विच बाहेरून चालू बंद करता येते. कार्य: 1. स्विच चालू करून घंटा वाजवा, आवाज ऐकू येतो. 2. आता स्विच चालूच राहू द्या व हळूहळू हंडीतील हवा काढून घ्या. 3. जसजसे हंडीतील हवा कमी कमी होत जाते तसतसे आवाज क्षीण होत जातो. 4. हवा जास्तीत जास्त काढून घ्या व आवाजाची तीव्रता पहा. तीव्रता एकदम कमी कमी होत जाते. 5. आता हळूहळू हवा पुन्हा हंडीत सोडा. घंटीचा आवाज मोठा मोठा होत जातो. यातून निष्कर्ष काय निघतो? ध्वनी प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमाची आवश्यकता आहे. 6वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये अ गट आणि ब गट दिलेले आहेत. तर ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे घेतलेली आहेत. यामध्ये पहिला आहे मानवी स्वरयंत्र. तर याचं उत्तर येईल 3. स्वरतंतूची कंपने. 2. ध्वनिक्षेपक. याची योग्य जोडी येईल 5. पडद्याची कंपने. 3. जलतरंग. याची योग्य जोडी येईल 2. हवेच्या स्तंभातील कंपने. नादकाटा. याची योग्य जोडी येईल 1. धातूच्या भुजांची कंपने. आणि 5. तानपुरा. याची योग्य जोडी येईल 4. तारेची कंपने. तर आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या स्वाध्यायाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या वरती सर्व विषयांच्या स्वाध्यायासोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट अशा सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही तुम्ही नक्कीच पहा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.